नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतो आपला टॉपिक, तो म्हणजे डेली यूज सेंटेन्सेस, बरोबर. आणि त्याच्या मधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे फूड, फीस्ट अँड अम्युजमेंट, बरोबर. त्याच्या अगोदर आपण एक पार्ट बघितलेला आहे, आज आपण पार्ट 2 बघणार आहे, बरोबर. तर सुरुवात करूया. बघा पहिला सेंटेन्स काय आहे, रात्रीच्या जेवणासाठी टेबल लावा. रात्रीच्या जेवणासाठी काय करा, टेबल लावा. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, ले द टेबल फॉर डिनर. ले द टेबल फॉर डिनर म्हणजेच काय, रात्रीच्या जेवणासाठी काय लावा, टेबल लावा. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे, आपल्याकडे उन्हाळ्यात शीतपेय असतात. आपल्याकडे उन्हाळ्यात शीतपेय असतात. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, वी हॅव कोल्ड ड्रिंक्स इन समर. वी हॅव कोल्ड ड्रिंक्स इन समर. आलं लक्षात. हे झालं इंग्लिशमध्ये. म्हणजे मराठीमध्ये कसं होईल, आपल्याकडे उन्हाळ्यात शीतपेय असतात. आता बघा नेक्स्ट आहे, मनसोक्त जेवण करा. मनसोक्त जेवण करा मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, हॅव अ हर्टी मील. हॅव अ हर्टी मील म्हणजेच काय, मनसोक्त जेवण करा. नेक्स्ट आहे, हलका नाश्ता करा. हलका नाश्ता करा. इंग्लिशमध्ये कसं होईल, हॅव अ लाईट ब्रेकफास्ट. हॅव अ लाईट ब्रेकफास्ट. लाईट ब्रेकफास्ट म्हणजे काय, हलका नाश्ता करा. आलं लक्षामध्ये. आता नेक्स्ट काय आहे, पाहुण्यांनी पोट भरून जेवण केलं आणि भर भरून आनंदी गप्पा मारल्या. पाहुण्यांनी पोट भरून जेवण केलं आणि भर भरून गप्पा मारल्या. आता सेंटेन्स थोडंसं मोठं आहे. तुम्हाला असं वाटेल की बाबा सेंटेन्स थोडंसं अवघड आहे. सेंटेन्स सोपंच आहे, फक्त आपल्याला त्याची प्रॅक्टिस थोडी जास्त करायची आहे, जेणेकरून आपल्याला काही सोपंच आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे इथं घाबरायची काही गरज आहे का, नाही. तर बघा, पाहुण्यांनी पोट भरून जेवण केलं आणि भर भरून आनंदी गप्पा मारल्या. तर हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, द गेस्ट हॅड देअर फिल. द गेस्ट हॅड देअर फिल अँड हॅड मेरी चिट चॅट. बरोबर. द गेस्ट हॅड देअर फिल अँड हॅड अ मेरी चिट चॅट. आलं लक्षात. हे झालं इंग्लिशमध्ये. नेक्स्ट आहे, रात्रीच्या जेवणात विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांचा समावेश होता. रात्रीच्या जेवणामध्ये काय होता, विविध चविष्ट पदार्थांचा काय होता, समावेश होता. आता बघा इंग्लिशमध्ये, द डिनर कन्सिस्टिंग ऑफ अ व्हेरायटी ऑफ डेंटी डिशेस वाज सर्व्ड. आलं लक्षामध्ये. द डिनर कन्सिस्टिंग ऑफ अ व्हेरायटी म्हणजे काय, विविधता, बरोबर. एखाद्या गोष्टीमध्ये काय, विविधता असणे. आलं लक्षात. द डिनर कन्सिस्टिंग ऑफ अ व्हेरायटी ऑफ डेंटी डिशेस वाज सर्व्ड. आलं लक्षामध्ये. म्हणजेच रात्रीच्या जेवणात विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांचा काय होता, समावेश होता. आता बघा नेक्स्ट आहे, अजयने आम्हाला छोटे छोटे विनोद ऐकवून आनंदी केलं. अजयने आम्हाला छोटे छोटे विनोद ऐकवून काय केलं, आनंदी केलं. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल, द अजय अम्युज्ड अस विथ रेसिटिट बिट्स. बरोबर. अम्यूज म्हणजे काय, आनंदी करणे. आलं लक्षामध्ये. अजय अम्युज्ड अस विथ रेसिटिट बिट्स. आलं लक्षामध्ये. म्हणजेच अजयने आम्हाला छोटे छोटे विनोद ऐकून काय केलं, आनंदी केलं. नेक्स्ट आहे, आंब्याचे लहान लहान काप करा. बरोबर. एखादा आंबा असेल त्याला आपल्याला काय कापायचं आहे, पण तसं लहान लहान कापायचं आहे. बरोबर. म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं होईल, कट द मँगो इंटू स्लाइसेस. कट द मँगो इंटू स्लाइसेस. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे, थोडी जास्त साखर घाला. थोडी जास्त साखर घाला. बरोबर. ऍड लिटल मोर शुगर. ऍड लिटल मोर शुगर म्हणजेच थोडी जास्त साखर घाला. नेक्स्ट आहे, सर्वांना चहा द्या. सर्वांना चहा द्या. तर इंग्लिशमध्ये कसं होईल, सर्व टी टू ऑल. सर्व टी टू ऑल. आलं लक्षामध्ये. होप तुमचा व्हिडिओ लक्षात आला असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. बरोबर. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.